Let's start with the topic stiffness and flexibility matrix. बेरीज आणि वजाबाकी याच्यामध्ये प्रॉपरली जमली पाहिजे. बाकी अजून कशाची तरी यामध्ये नीड नाही आहे. सिंपल आहे एकदम. पार्ट स्टँडर्ड म्हणजे आपल्याजवळ म्हणजे हे राहतात केस, त्याचा यूज आपल्याला करून कोणतंही टफ टू टफ प्रॉब्लेम पण आपण त्याला एकदम प्रॉपरली सॉल्व्ह शकतो करू. ठीक आहे. रॉकेट सायन्स नाही काही. 10th क्लास तुम्ही हे जरी आले पास तरी पण तुम्ही हा वाला टॉपिक एकदम प्रॉपरली हा समजून घेऊ शकता. ठीक आहे. आपण याला म्हणजे स्टार्ट करू. वी विल स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅच. maybe from the type of the support and the type of a support reaction. ठीक आहे. पहिले आपण या दोघांचाही बेसिक हे काय त्याचा मीनिंग ऑफ द वर्ड स्टिफनेस आणि फ्लेक्सिबिलिटी. चॅप्टरला दोन पार्ट मध्ये स्प्लिट केलं, स्टिफनेस आणि फ्लेक्सिबिलिटी. फर्स्ट वी स्टार्ट विथ स्टिफनेस, कारण स्टिफनेस हा थोडासा टफ आहे ॲज कम्पेअर टू फ्लेक्सिबिलिटी. दोघे म्हणजे तसे टफच आहे पण त्यामधून स्टिफनेस टफ आहे. ठीक आहे. आपण स्टिफनेस मॅट्रिक्स या पार्ट पासून स्टार्ट करणार. वर्ड सांगत आहे सगळं काही. स्टिफनेस मॅट्रिक्सला आपण पहिले थोडंसं साइडने व्ह्यू करून तो थोडंसं त्रास द्यायचं काम असते करत. मॅट्रिक्स काय राहते? मॅट्रिक्स इज नथिंग बट दी अरेंजमेंट ऑफ रोज अँड कॉलम. बेसिक डेफिनेशन आहे. नाही जरी राहिली माहीत तरी चालते, तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते. पेपरमध्ये जेवढे पण राहील प्रश्न 4 प्रश्न 6 प्रश्न ते तुम्ही राईटली सॉल्व्ह शकता कोणते पण एकदम लेस टाइम मध्ये. ठीक आहे. मॅट्रिक्स म्हणजे काय झालं? पाच इकडे म्हणजे काहीतरी समजा वी हॅव सम टर्म ए बी सी डी. याला जर समजा तुम्ही एका प्रोबॅबली स्क्वेअर फॉर्म मध्ये जर तुम्ही याला रिप्रेझेंट करत आहे तर तुम्ही याला म्हणता मॅट्रिक्स. ठीक आहे. खूप काही म्हणजे लोड घ्यायची यामध्ये नीड नाहीये. मॅट्रिक्स हे म्हणजे काय? फ्लेक्सिबिलिटी आणि स्टिफनेस मॅट्रिक्स हा नेहमी स्क्वेअर राहील. समोर पण म्हणजे मी ते त्याचे म्हणजे काही की हे पार्ट आहे 4 समजा ते मी हे तुम्हाला सांगणार. यामध्ये मॅट्रिक्स हा नेहमी स्क्वेअर राहील. मी फक्त म्हणजे जस्ट स्क्रॅच पासून स्टार्ट आहे करत की व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्स. आता आपण पाहू व्हॉट इज मीन बाय टर्म स्टिफनेस. आपण स्टिफनेस आणि फ्लेक्सिबिलिटी टर्म हे सोबत पाहूया. ठीक आहे. जस्ट टू डिफरन्शिएट बिटवीन दे. पहिले आपण पाहून घेऊ व्हॉट इज मीन बाय फ्लेक्सिबिलिटी. बघा फ्लेक्सिबिलिटी म्हणजे काय आणि स्टिफनेस म्हणजे काय. एकदम जर सोप्या शब्दामध्ये जर सांगायचं काय, स्टिफनेस म्हणजे त्याला समजा स्ट्रेंथ किंवा ते म्हणते त्याला एकदम स्ट्रॉंगनेस. स्टिफनेस म्हणजे स्ट्रॉंगनेस. बघा एकदम सोप्या भाषेमध्ये स्टिफनेस म्हणजे स्ट्रॉंग समजा. आणि फ्लेक्सिबिलिटी म्हणजे आपला महाराष्ट्रीयन शब्द लवचिकता. ठीक आहे. फ्लेक्सिबिलिटी काय असते? लवचिकता. आता हे लवचिकता काय? पाठांतराचा जर ट्राय केला तर मग या सगळ्या एकदम गोष्टी टफ जाते. एक पॉइंट नेहमी ठेवा लक्षात. सिव्हिल मध्ये तुम्ही जो पण पॉइंट रीड करा तो तुम्ही म्हणजे या प्रकारे रीड करा की तो तुम्ही म्हणजे 10 वेळा नाही जरी पुन्हा केला रीड तरी पण तो पॉइंट क्लिक झाला पाहिजे. आता व्हॉट इज मीन बाय फ्लेक्सिबिलिटी. डेफिनेशन काय ते आपण पहिले पाहूया. फ्लेक्सिबिलिटी म्हणजे आपण यामध्ये कशाचा स्टडी असतो करत? टू स्टडी. ते नाही माहित ना, आपण ते बघू. स्टिफनेस मध्ये आपण कशाचा स्टडी करत? टू स्टडी. 3-4 तासाचा म्हणजे हा पूर्ण क्लास समजा होईल. ठीक आहे. पेशन्स लागणार. एका तासामध्ये मी हा पूर्ण पार्ट नाही शकत शिकवायला. जरी शिकवला तो तुम्हाला काही समजणार पण नाही. ठीक आहे.
प्रॅक्टिकली याला लागते 9 ते 10 तास, पण आपण याला एकदम प्रॉपरली घ्यायचं ट्राय करू. फ्लेक्झिबिलिटी मध्ये तुम्ही काय स्टडी करत राहता? फ्लेक्झिबिलिटी मध्ये तुम्ही स्टडी करता फ्लेक्झिबिलिटी. आता फ्लेक्झिबिलिटी काय आहे? फ्लेक्झिबिलिटी इज नथिंग बट द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट हा एक कॉमन आहे वर्ड. डिस्प्लेसमेंट इज द कॉमन वर्ड फॉर स्लोप अँड डिफ्लेक्शन. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट इज द कॉमन वर्ड फॉर स्लोप अँड डिफ्लेक्शन. तुम्ही जेव्हा हा क्लास बघाल तेव्हा तुम्हाला वाटते तर तुम्ही त्याच्या नोट्स घेऊन घेऊ शकता. ठीक आहे. फ्लेक्झिबिलिटी मध्ये तुम्ही काय स्टडी करता? लवचिकता. आणि लवचिकता हे काय हे समजलं. लवचिकता काय असते? स्लोप अँड डिफ्लेक्शन. हे बघा समजून घ्या. इट इज लाईक अ वन कॅन्टिलिव्हर बीम. ठीक आहे, इट इज लाईक अ वन कॅन्टिलिव्हर बीम. आता जर मी या बीम मध्ये एवढाच हा बीम, जर मी आता या बीम मध्ये या जागी जर मी असं लोड लावत आहे, पहा ना, जर मी या जागी लोड लावत आहे, बघा टर्म लवचिकता. आपण आता या जागी स्टडी आहे बेटा करत टू स्टडी डिस्प्लेसमेंट. फ्लेक्झिबिलिटीवर फक्त आता हे घ्या करून फोकस. इफ इट इज अ वन कॅन्टिलिव्हर बीम, मी जर या फ्री एंडवर लोड लावलाय, लोड इन अ वर्टिकल डायरेक्शन. ठीक आहे, बघा वर्टिकल डायरेक्शन ने मी लोड लावलं. देयर आर टू टाइप ऑफ डिस्प्लेसमेंट, एक स्लोप आणि एक आहे डिफ्लेक्शन. तर याला एकदम चांगल्या प्रकारे हे समजायचं आहे तर पहा इकडे. ठीक आहे, बघा जर समजा हा जर आपला कॅन्टिलिव्हर बीम आहे, जर मी याला या जागी असं लोड लावलाय, पहा इकडे मी याला या जागी असं लोड लावलं होतं. या लोडच्या मुळे दोन टाइपचे आले डिस्प्लेसमेंट. एक म्हणजे वर्टिकल डिस्प्लेसमेंट, वर्टिकल डिफ्लेक्शन, हे तुम्ही काय म्हणता डिफ्लेक्शन. आणि एक हा स्लोप, याला तुम्ही हे काय म्हणता थीटा. फ्लेक्झिबिलिटीच्या या केस मध्ये लोडची डायरेक्शन तुम्ही काही पण द्या, पण ज्या ज्या साइड मध्ये डिफॉर्मेशन राहील तुम्हाला त्या साइडचा स्टडी घ्या लागेल करून. ठीक आहे, आता ते आपण लागल तर पाहू एक वेळा पुन्हा. आता हे समजा इट इज अ वन रॉड. रॉड हा समजा एक. ठीक आहे, पहिल्या 10-20 सेकंदामध्ये सगळं जाईल समजून. या प्रकारचा माइंडसेट नका, पूर्ण क्लास बघा समजून जाईल. जसं या केस मध्ये मी सांगितलं, इफ इट इज अ वन कॅन्टिलिव्हर बीम, जर तुम्ही लोड लावला या साइडनं लोड लावून पण दोन्ही डायरेक्शन हे काय आले होते डिस्प्लेसमेंट, स्लोप पण आला आणि हे डिफ्लेक्शन पण आलं. आता सेम घेऊ आपण केस. सेम केस मध्ये जर तुम्ही लोड न लावता, इफ यू अप्लाय अ मुवमेंट लावल्यावर पण त्या जागी दोन टाइपचे येणार डिफॉर्मेशन. बघा इकडे साधी केस आहे. कॅन्टिलिव्हर बीम मध्ये तुम्ही पॉइंट लोड लावा की तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड मुवमेंट लावा, डिफॉर्मेशन हे दोन्ही टाइपचे राहणार, डिफ्लेक्शन प्लस स्लोप. फॉर्म्युले वगैरे काय ती आपण करून सेम या केस मध्ये पण डबल सांगतो. जर समजा तुम्ही या जागी मुवमेंट लावली आहे, मुवमेंट लावल्याच्या मुळे बघा स्लोप पण येते आणि हे डिफ्लेक्शन पण आलं. हा झाला स्लोप आणि हे समजा झालं डिफ्लेक्शन. बघा इकडे सेम केस, या जागी डिफ्लेक्शन पण येईल आणि स्लोप पण येईल. रॉकेट सायन्स काहीच नव्हतं. फ्लेक्झिबिलिटी मध्ये तुम्ही प्रत्येक साइडचा हा स्टडी करत. एक फक्त या जागी स्टार पॉइंट ठेवा लक्षामध्ये. स्टिफनेसचा जेव्हा तुम्ही स्टडी राहील वगैरे हे करत तर तुम्ही त्या जागी स्लोप नाही येऊ देणार. ते मी समोर पण सांगा. फ्लेक्झिबिलिटीच्या केस मध्ये तुम्ही लोड लावा की मुवमेंट लावा, दोन्ही पार्टचा तुम्ही स्टडी आला करत, स्लोप पण आणि हे डिफ्लेक्शन पण. आता एक लहानशी आपण घेऊन घेऊ थर्ड केस. थर्ड केस म्हणजे काय झालं, इफ इट इज अ बार.
ठीक आहे. आता मला 3 डायरेक्शनचा समजा मला स्टडी आहे करणं. आपला जो राहते नेहमीची डायरेक्शन डेल्टा आणि आपली एक असते थीटा वाली, ठीक आहे. नाव देऊ आपण याला 1 आणि हे 2. पहिल्या 10 मिनिटांमध्ये काही नाही समजलं तरी चालते, फक्त जस्ट हे सगळं समजून घ्या. आपण अजूनपर्यंत ऍक्च्युअल वाला पार्ट स्टार्ट नाही केला. या बार मध्ये जर तुम्ही लोड लावलं, या जर समजा इफ इट इज अ फिक्स बार, जर तुम्ही यामध्ये लोड लावलं इन अ ऍक्सियल डायरेक्शन न जर तुम्ही लोड लावलं, समजा या बार मध्ये तुम्ही जेव्हा या केस मध्ये लोड या डायरेक्शन लावलं तर यू विल गेट डिस्प्लेसमेंट ऍट द बोथ पॉइंट, स्लोप पण आणि हे डिफ्लेक्शन पण. पण या केस मध्ये जर तुम्ही लोड लावलं तर लोड लावल्यावर हा काय जाईल, फक्त बार हा फक्त स्ट्रेचच जाऊ शकते. च्युइंगम असताना खात च्युइंगमला जर तुम्ही फक्त स्ट्रेट केलं, स्ट्रेट म्हणजे काय, इफ इट इज अ च्युइंगम आणि जर तुम्ही याला हे इथून स्ट्रेट केलं ते फक्त स्ट्रेटच जाईल. त्यामध्ये म्हणजे असं व्हर्टिकल डिफॉर्मेशन किंवा स्लोप नाही येणार. हे तुम्ही सगळ्यांना लहानपणी पण ट्राय केलाय. च्युइंगमला जर तुम्ही स्ट्रेट केलं तर मग ते फक्त स्ट्रेट मग ते फक्त स्ट्रेट जाईल. ऍक्सियल लोडिंगच्या टाइपला तुम्ही ज्या डायरेक्शननं लोड लावणार फक्त त्याच डायरेक्शननं हे डिफॉर्मेशन राहील. पहिलाच पॉइंट मी क्लिअर केला. इन केस ऑफ फ्लेक्सिबिलिटी वी स्टडी डिफॉर्मेशन्स. आता हे सगळ्यांना पार्ट आहे, आपण समोर पण बघू, पण मी असं समजून की हे कोणालाच पार्ट नाही, ठीक आहे. हे झालं एकदम बेसिक ऑफ द बेसिक. फ्लेक्सिबिलिटी मध्ये तुम्ही स्टडी कशाचा करत राहता, तर तुम्ही फ्लेक्सिबिलिटी मध्ये स्टडी करत राहता स्लोपचा आणि डिफ्लेक्शनचा. हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. फ्लेक्सिबिलिटी इज फॉर द स्टडी ऑफ स्लोप अँड डिफ्लेक्शन. मी हे सांगितलं ना की हा पार्ट किती फ्लेक्सिबल आहे, ठीक आहे. एवढं समजा झालंय. जर समजा तुम्हाला काही लिहून घ्यायचं आहे तुम्ही त्याला लिहून घेऊ शकता. मे बी 25 to 30 मिनिट रियल टॉपिक स्टार्ट नाही होईल. आपण म्हणजे फक्त पहिले हेच घेऊ पाहून की याला म्हणजे आपल्या एकदम नॉर्मल कॉमन लँग्वेज मध्ये समजून कसं घ्यायचं आहे, ठीक आहे. डस्टर दे दो रे, ठीक आहे. खूप दिवसांनी दिलं ना. चल बघा इकडे फ्लेक्सिबिलिटी. आपण आता या लागून याचा रियल स्टडी स्टार्ट करू. मी सांगितलं पहिले टॉपिक 2 पार्ट मध्ये फ्लेक्सिबिलिटी आणि स्टिफनेस. फ्लेक्सिबिलिटीला मी तुम्हाला सांगितलंय की काय होतं. फ्लेक्सिबिलिटीला मी तुम्हाला सांगितलं काय, एवढं सगळं सांगितलं 10 मिनिटं टू स्टडी द स्लोप अँड डिफ्लेक्शन, ठीक आहे. आता म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, जर तुम्ही कोणत्याही एका पॅरामीटरचा स्टडी करत तर बाकीचे सगळे पॅरामीटर यू नीड टू कीप द कॉन्स्टंट. तुम्ही या जागी स्टडी करत स्लोप आणि डिफ्लेक्शनचा तर तुम्हाला या जागी लोड कॉन्स्टंट ठेवावा लागते, ठीक आहे ना. तर म्हणून या जागी फ्लेक्सिबिलिटी इज मेनली कन्सर्न विथ युनिट फोर्स. फ्लेक्सिबिलिटीचा संबंध हा कशासोबत आहे, युनिट फोर्स. कारण म्हणजे समजून घ्या फोर्स इज कॉन्स्टंट, ठीक आहे. तुम्हाला फोर्सला नेहमी काय द्यायला लागत 1. फक्त तुम्हाला बेटा स्टडी करणं स्लोप आणि डिफ्लेक्शनचा. आता या जागी बघा स्टिफनेस पाहून घेऊ. एकदम नॉर्मल लँग्वेज मध्ये सांगत, ठीक आहे. आपण बीमचे पण सॉल्व करू, फ्रेमचे पण सॉल्व करू प्रश्न समोर जाऊ. आता स्टिफनेस म्हणजे मी तुम्हाला सांगितलं पहिले स्ट्रेंथ. स्टिफनेस म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे हे करायचे ताकद, आणि ताकद म्हणजे काय असते फोर्स. स्टिफनेस म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे ताकद, आणि ताकद म्हणजे फोर्स. तर या जागी तुम्ही स्टडी आहे बेटर करणार फोर्सचा. आता बघून घ्या, हे खूप लोकांना नाही राहत माहित. जसं डिस्प्लेसमेंट हा एक कॉमन वर्ड होता,
फॉर स्लोप अँड डिफ्लेक्शन. त्याच प्रकारे फोर्स इज अ कॉमन वर्ड फॉर रिएक्शन अँड मूवमेंट. रिएक्शन अँड मूवमेंट. फोर्स म्हणजे हे नाही की फक्त रिएक्शन राहील. फोर्स इज अ कॉमन वर्ड फॉर रिएक्शन अँड मूवमेंट. सोपा आहे. स्टार्टिंग या जागून केली स्ट्रिकनेस म्हणजे लवचिकता, आपण त्या जागी फ्लेक्सिबिलिटीचा म्हणजे स्लोप आणि डिफ्लेक्शनचा स्टडी आपण घेत करून आपलं एक होतं स्टिफनेस म्हणजे ताकद, स्ट्रेंथ, फोर्स. तर आपण या जागी बेटा स्टडी करणार फोर्सचा म्हणजे रिएक्शन अँड मूवमेंट. आता रिव्हर्स आहे. समजा फ्लेक्सिबिलिटी मध्ये तुम्ही स्लोप डिफ्लेक्शनचा स्टडी आहे करत, स्टिफनेस मध्ये तुम्ही रिएक्शन आणि मूवमेंटचा स्टडी आहे करत. जसं तुम्ही फ्लेक्सिबिलिटी मध्ये तुमचा संबंध फक्त होता की माझ्या बीम मध्ये स्लोप आणि डिफ्लेक्शन काय आहे, तुम्ही त्या जागी फोर्स का ठेवला 1 युनिट. तर सेम या जागी स्टिफनेस मध्ये तुम्ही पाहताय रिएक्शन अँड मूवमेंट. तर तुम्हाला या जागी काय यूज करायला लागेल, युनिट डिस्प्लेसमेंट. आणि दॅट युनिट डिस्प्लेसमेंट कॅन बी स्लोप और डिफ्लेक्शन. अर्धा तास तर म्हणजे फक्त तुम्ही पहिले हेच गॅप पूर्ण समजून ते म्हणते ना बेसिक प्रिन्सिपल ऑफ सर्वे होल टू पार्ट. ठीक आहे. पहिले म्हणजे सगळं पाहून घेऊ की आपण म्हणजे यामध्ये काय तर हे स्टडी करणार. फ्लेक्सिबिलिटीचा स्टडी, स्लोप डिफ्लेक्शन, स्टिफनेसचा स्टडी, रिएक्शन आणि मूवमेंट. ठीक आहे. आता ते आपण समोर बघू के आय जे एफ आय जे वगैरे काय तर बेसिक चॅप्टर तो फक्त हाय तुम्हाला याचा स्टडी करणं. आता जर मी तुम्हाला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लावला, काहीच नाही तुम्हाला माहित, जर मी तुम्हाला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लावला बघा म्हणजे तुम्हाला कशाला स्टडी करणं, एवढ्या याच्यावरून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. लॅपटॉप चालू आहे ठीक आहे, मग लावतो काही प्रॉब्लेम नाही, मग सांगतो तुला. हे बघा इकडे एक आपण हे घेऊन वन कॅन्टिलिव्हर बीम. ठीक आहे. आता तुम्हाला या जागी फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स फॉर्म करणार आहे. मॅट्रिक्स म्हणजे मी सांगितलं जे पण तुम्हाला हे भेटणार 2 रिझल्ट, 4 रिझल्ट, 10 रिझल्ट, 9 रिझल्ट, तुम्हाला त्याला एका स्क्वेअर फॉर्म मध्ये दाखवायचे आहे. 2x2 किंवा 3x3 चा राहू शकते. ठीक आहे. दोन्ही पण म्हणजे डायरेक्टच राहते. आपल्याला आता या केस साठी समजा फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स फॉर्म आहे करणं मी सांगितलं आहे, पूर्ण चॅप्टर सोबत शिकायचं आहे. ठीक आहे. बघा आता या जागी राहते कोऑर्डिनेट सिस्टीम. हे कोऑर्डिनेट म्हणजे काय, कोऑर्डिनेट म्हणजे डायरेक्शन, ज्या डायरेक्शन तुम्हाला स्टडी करणं. कॅन्टिलिव्हर बीम साठी कोऑर्डिनेट आहे समजा दिलं. ठीक आहे. हा कोऑर्डिनेट आहे 1 आणि हा कोऑर्डिनेट आहे 2. ठीक आहे. हे फक्त जस्ट तुम्ही हे साइडने ठेवा. आपण याला मग म्हणजे आपण पहिले हे बघू मग आपण ते बघू. तुम्हाला या केस साठी फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स फॉर्म करायचा होता. आता मी त्याचं सांगितलं आहे की मी तुम्हाला 10th क्लास पास म्हणून समजत, तर तुम्हाला स्लोप आणि डिफ्लेक्शनचे ही फॉर्म्युले पार्टसन चांगलं नाही पार्ट आहे ते लागत तर चालून देईल. 4-5 फॉर्म्युले ते आपण पाहून घेऊ. ठीक आहे. एवढं जर तुम्हाला वाटते तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून एवढं लिहून घेऊ शकता. आणि मी सेम गोष्ट 10 वेळा का सांगत राहतो, कारण ते माइंड मध्ये फिट झाली पाहिजे. एक वेळा सांगून जर सोडून दिलं हे असते स्टिफनेस आणि हे असते फ्लेक्सिबिलिटी, काही त्याचा फायदा नाही. ठीक आहे. आता त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आता काही लोकांना म्हणजे त्याचे डायरेक्ट स्लोप आणि डिफ्लेक्शनचे फॉर्म्युले पाठ राहतात आणि ते पाठ राहायला पण पाहिजे. पण मी जसं सांगत नाही की तुम्ही नॉन टेक्निकल आहे सगळे, बघून घेऊ आपण काय असते. तर बघा कॅन्टिलिव्हर बीम आहे. एका याच्यावर समजा हा लावलाय पॉइंट लोड आहे 3P. कॉन्जुगेट बीम मेथड म्हणून एक राहते सॉम मध्ये. जर मी ते तुम्हाला आता जर मी त्याहून सांगून समजून तर मग त्यामध्ये टाइम जाईल. ठीक आहे. और टाइमिंग फक्त तुम्ही आता काही गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. या जागी येणारा जो स्लोप आहे तो असते PL/EI. ठीक आहे.
आणि जो या जागी जे येते हा झाला डिफ्लेक्शन आणि हा झाला स्लोप. या जागी स्लोप आहे PL अपॉन EI. ठीक आहे. ट्रिक असते काही काही, मी तर नेहमी स्टुडंटला सांगतो की तुम्ही कमीत कमी 4 ते 5 पेने युजच पाहिजे केले. ठीक आहे. हे काय डिफ्लेक्शन आणि हे काय स्लोप. ज्या जागी डिफ्लेक्शन आहे त्या जागी L चा पॉवर 3 आणि पुन्हा E च्या पण समोर 3 घ्यायचा. तुम्हाला पाठ नाहीये, मी हे गोष्ट डोक्यात ठेवून सांगणार. आणि ज्या जागी स्लोप आहे त्या जागी 2 आणि या जागी 2 घ्यायचा. लाईफ टाइम साठी राहते लक्षामध्ये PL³ 3 आहे, PL²/2EI. ठीक आहे. हे झालं याचं बेसिक डिफ्लेक्शन आणि हे काय स्लोपचं. ठीक आहे. आता आपण जाऊ समजा समोर. जर तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवणं, तुम्ही त्याचं ट्रिक पण ठेवू शकता हे लक्षात. मी तर नेहमी यांना सांगत असतो बघा इकडे, म्हणजे ते आता काही लोकांना नाही राहत लक्षात. PL³ आहे स्लोप आहे की PL²/2 स्लोप आहे. बघा इकडे ट्रायंगल म्हणजे हे काय राहते आपलं डिफ्लेक्शन. ट्रायंगलच्या साइड काय 3, डिफ्लेक्शनचा सिम्बॉल आहे ट्रायंगल, ट्रायंगलच्या साइड आहे 3, म्हणून डिफ्लेक्शनच्या यामध्ये काय 3. जेव्हा एक्झाम मध्ये स्ट्रेस राहते ना तेव्हा काहीच क्लिक नाही होता. ठीक आहे. आता हे बघा, हे काय समजा स्लोप आहे, स्लोपचा हे काय असते स्टार्टिंग S. आता तुम्ही याला काय केलं रिव्हर्स केलं. या काही काही ट्रिक राहते, सगळ्यांना नाही येत, पण तुम्ही जर याचा यूज केला सगळ्या जागी तर रॉंग नाही होत काही गोष्टी. 5 मिनिटं लावले फक्त. मला हे सांगायचं होतं की तुम्ही फॉर्म्युला कोणत्या प्रकारे लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे. डिफ्लेक्शन आणि स्लोपचा तुम्हाला वाटेल तुम्ही लिहून देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. एक आहे केस अजून, तुम्ही ज्या प्रकारे या जागी लावलं कॉन्सन्ट्रेटेड लोड, तुम्ही त्या प्रकारे या जागी लावता कॉन्सन्ट्रेटेड मूवमेंट. ठीक आहे. याचं एक फॉर्म्युला माहिती राहायला पाहिजे तुम्हाला. बघा इकडे आता हे याला म्हणते इलास्टिक कर्व वगैरे, ते स्टिफनेस मध्ये त्याची जशी सांगायची नीड नाही आहे. बघा सेम आहे याही जागी काही जास्त फरक नाही आहे. ठीक आहे. बघा आता इकडे मुवमेंटच्या केस मध्ये पण सेम घ्यायचं ML/EI आणि हे पण काय घ्यायचं ML/EI. लक्षात राहते. जसं तुम्हाला या जागी हे आणि किंवा 3/2 आहे तसंच या जागी 2 आणि 1 ML²/2EI आणि ML1/1EI. ट्रिक लक्षात राहते लाईफ टाइम साठी, बाकी काही नाही. तर जर तुम्ही पार्ट केलं तर मग तुम्हाला हे नाही समजत की हे राईट आहे की ते राईट आहे. ठीक आहे. माहिती राहिलं तर खूप चांगलं, नाही माहित तरी चांगलं. ठीक आहे. देयर इज अ युनिट कन्सिस्टन्सी वगैरे. ठीक आहे. रॅडियन भेटते इथं. हे झालं याचं बेसिक डिफ्लेक्शनचे आणि स्लोपचे फॉर्म्युले. 10-20 टाईप राहते, पण स्टिफनेस आणि फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला फक्त 2 टाईपच्या लोडिंग सोबत संबंध आहे. एक म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड लोड आणि एक म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड मूवमेंट. आता आपण याचा यूज करून आपण आता फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स फॉर्म करू. तुम्ही 10वीच पास झाले होते, मी तुम्हाला हे 2 केसेस सांगितल्या. आता यासमोर तुम्हाला लागेल तुमचं ऍक्टिव्ह माइंड. ठीक आहे. फ्लेक्सिबिलिटी मध्ये तुमचा स्टडी काय आहे तुम्हाला ते माहित पाहिजे. तुम्ही कोणाला 1 आहे घेत तुम्हाला ते माहिती पाहिजे म्हणजे राहू. ठीक आहे. आता आपण जाऊया समोर. मी तुम्हाला ते नाही सांगितलं की बा P/डेल्टा किंवा हे डेल्टा/F ते आपण समोर पाहूया. ठीक आहे. नॉर्मल वेने तर सगळेच जण शिकते. एक लक्षात ठेवा, सगळ्यात मेन राहते आपलं त्या 4 तासामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. नेहमी ते एक गोष्ट डोक्यात ठेवूनच तुम्ही स्टडी पाहिजे केला. आपण येऊ आता यावर येऊ. 1 आणि 2 सेम तुम्ही याला याच्याशी रिलेट करा. 1 म्हणजे त्यांचा संबंध कोणासोबत आहे, डिफ्लेक्शन सोबत की स्लोप सोबत. 1 ची डायरेक्शन काय व्हर्टिकल आहे, तर त्यांचा
वन म्हणजे संबंध आहे टू स्टडी द डिस्प्लेसमेंट इन अ डायरेक्शन वन. डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन वन काय आहे? डिफ्लेक्शन. टू कोऑर्डिनेट काय? हा असा राऊंड वाला म्हणजे काय? टू स्टडी द डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन टू. आणि त्या 2 च्या डायरेक्शनचं हे काय आहे? हे काय? स्लोप आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फक्त आता याचा स्टडी आहे वगैरे करणं आहे. मी आता तुम्हाला एक या जागी टर्म सांगतो, एफ आय जे. एफ म्हणजे फ्लेक्सिबिलिटी राहील. ठीक आहे. स्टिफनेसचा पण मी जेव्हा सांगेन स्टिफनेस मी तेव्हा तुम्हाला ते सांगेन. एफ आय जे फ्लेक्सिबिलिटी. आता आय आणि जे इज नथिंग बट अ कोऑर्डिनेट. ठीक आहे. ते तुम्हाला माहिती राहायला पाहिजे. आय आणि जे पहिल्याच 20 मिनिटात सगळं समजून जाईल. याचा हे नका करू विचार, कारण मी सांगितलं याला पूर्ण घ्यायला कमीत कमी 9 ते 10 तास लागत राहते, पण आपण याला जवळपास 4 तासामध्ये घ्यायचं ट्राय करू. ठीक आहे. एफ आय जे. आता एफ आय जे म्हणजे काय? फ्लेक्सिबिलिटी कोएफिशिएंट आय जे. आय जे म्हणजे काय? डायरेक्शन्स आय आणि जे. आता बघा इकडे तुम्हाला आता या जागी स्टडी कशाचा करणं आहे तर. ठीक आहे. एकदम सोपं आहे. तुमचा स्टडी माहिती आहे काय रे? एफ आय जे. तुम्हाला स्टडी काय करणं? फोर्स की डिस्प्लेसमेंट? काय स्टडी करणं आहे? डिस्प्लेसमेंटच. ठीक आहे. एक या सेम टाइपचा वर्ड आहे के आय जे. मी तुम्हाला तो पण सांगन समोर. केव्हा केव्हा डायरेक्टली एक्झाम मध्ये येऊन जातात एफ आय जे काय आणि के आय जे काय राहते. ठीक आहे. बघा आता इकडे एफ आय जे काय आहे तर एफ आय जे म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट इन डायरेक्शन आय. इन डायरेक्शन आय ड्यू टू युनिट फोर्स ॲट जे. ड्यू टू युनिट फोर्स ॲट जे. पाठांतर नाहीये करणं, ते तर मी जस्ट सांगून दिलं कारण डायरेक्टली केव्हा केव्हा एक्झाम मध्ये येऊन जाते. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट इन डायरेक्शन आय ड्यू टू युनिट फोर्स ॲट द डायरेक्शन जे. जसं मी सांगितलं होतं फ्लेक्सिबिलिटी म्हणजे स्टडी ऑफ डिस्प्लेसमेंट. तर स्टिफनेस म्हणजे काय आहे? स्टिफनेस म्हणजे स्टडी ऑफ फोर्स. लिहून घेतो समोर सांगा. फोर्स प्रोड्यूस इन डायरेक्शन आय ड्यू टू युनिट फोर्स जागी काय फक्त इथं युनिट डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. ते असते ना डिजिटल बोर्डचा वगैरे यूज. रियालिटी मध्ये स्टडी साठी बोर्डचा यूजच नाही म्हणजे पाहिजे केला. ठीक आहे. सगळ्या म्हणजे अशा गोष्टी ब्रेन मध्ये क्लिक झाल्या पाहिजे. पण आता आपली हे जे स्टार्टिंग आहे ना हे आपण पाहून घेऊ. एफ आय जे ज्याचा स्टडी करणं तो वर्ड राहील तुमचा स्टार्टिंग मध्ये बस. मग डोंट गेट कन्फ्यूज. एफ आय जे म्हणजे काय असते? फ्लेक्सिबिलिटी म्हणजे तुम्ही स्टडी करता डिस्प्लेसमेंटचा. तर त्यामुळे डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन आय ड्यू टू युनिट फोर्स ॲट जे. पाठांतर नका करू. मी तर म्हणतो टॉस सगळ्यात सोपा आहे विषय. याला पेन्सिलची नीड नाही राहत. ठीक आहे. जस्ट लक्षात ठेवायसाठी मी तुम्हाला सांगितलं आहे. जसं एफ राम आणि श्याम. एफ राम आणि श्याम म्हणजे काय रे? सोपं आहे. मी तुम्हाला सांगितलंय ना सगळ्यात पहिले तुम्हाला स्टडी काय करणं. फ्लेक्सिबिलिटीचा म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन राम ड्यू टू युनिट फोर्स ॲट श्याम. तसंच एफ 2337 displacement in the direction 23 due to the unit force at the direction 37. ठीक आहे. एफ आय जे सांगितलं के आय जे पण सांगितलं तसं त्याचा यूज समोर आहे. चला बघा आता इकडे खूप जास्त काही टफ नाही आहे. जर हा सेम प्रश्न राहील तर आपण याला डायरेक्टली पाहून घेऊ. लॅपटॉप वर ते हे ऍड केलंय ना.
फक्त मला पाहू दे की तो प्रश्न या जागी आहे का आहे. स्टार्टिंग वरून सेकंड नंबरचा आहे एमपीसी मध्ये थांबून जात असेल. मला पहिल्यांदा हे सांग. ठीक आहे, बघा इकडे स्पॅन घेऊन घ्या लेंथ एल. ठीक आहे, बेसिक पासून आपण स्टडी करू, खूप काही जास्त लोड नाही घ्यायचा. मी पहिले तुम्हाला या जागी याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मी सांगून देतो. फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स 2x2 घ्या. काय घ्या? 2x2. ठीक आहे, बघा आता या साइडनं याला कसं तरी रिप्रेझेंट करणार. यार साधीशी गोष्ट आहे. या एका कोऑर्डिनेट मुळे 2 हे राहील आणि या कोऑर्डिनेट मुळे 2 राहील. म्हणजे 2 कोऑर्डिनेट साठी 4 राहील आणि 3 कोऑर्डिनेट साठी 9 राहील. आपण आता सध्या 2 कोऑर्डिनेट पासून स्टार्ट आहे करत. बेसिक पासून स्टार्ट केलं होतं. याला रिप्रेझेंट आपण कसं असतो करतेच एफ आय जे मॅट्रिक्स सगळ्यांना रिप्रेझेंट करता येते, पण नाही जरी येईल ना तरी लोड नाही घ्यायचं. F11 लिहायचं, F12, F21 आणि F22. याला म्हणते फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स. रॉकेट सायन्स नाही आहे. 1 च्या डायरेक्शनचं डिस्प्लेसमेंट 1 मधल्या युनिट फोर्स मुळे. ठीक आहे, आता पहा इकडे आपल्याला काय फाइंड करणं आहे तर F11. आता तो आलाय राईट टाइम की F म्हणजे काय हे सांगायचं. ठीक आहे, बघून की आपण F म्हणजे काय राहील तर जसं मी नेहमी यूज करतो रिव्हर्स इंजिनिअरिंग. ठीक आहे, कन्फ्युज पण झाले पाहिजे, स्ट्रेस पण झालं पाहिजे शिकताना आणि राईट आन्सर पण पाहिजे भेटले. एक लक्षात ठेवा, एक्झामच्या टाइमला तुम्ही म्हणजे मे बी रात्रभर झोप नाही होत, स्ट्रेस राहते, तर स्ट्रेस मध्येच तुम्ही शिकण्याचा प्रयत्न पाहिजे केला. आता स्टिफनेसचा सिम्बॉल काय समजा के. ठीक आहे, स्टिफनेस मध्ये तुम्ही स्टडी कशाचा करणार आहे? स्टिफनेस मध्ये तुम्ही स्टडी कशाचा करणार आहे? तुम्ही स्टडी आहे त्यामध्ये करणार फोर्सचा. ठीक आहे ना, फोर्स काय P, फोर्स प्रोड्यूस ड्यू टू युनिट डिस्प्लेसमेंट. तुमचा स्टडी काय या जागी स्टिफनेस मध्ये फोर्स प्रोड्यूस ड्यू टू युनिट डिस्प्लेसमेंट. तुम्हाला याचा स्टडी आहे हे वगैरे करणं. सिमिलरली फ्लेक्सिबिलिटी मध्ये तुमचा स्टडी काय, जो तुमचा स्टडी आहे तो तुम्ही वर लिहून घ्यायचा. ठीक आहे, फ्लेक्सिबिलिटी मध्ये तुमचा स्टडी आहे डेल्टा सोबत किंवा स्लोप सोबत किंवा डिस्प्लेसमेंट सोबत. स्टिफनेस मध्ये स्टडी होता फोर्स सोबत, फ्लेक्सिबिलिटी मध्ये स्टडी आहे डिस्प्लेसमेंट सोबत. डिस्प्लेसमेंट कोणामुळे? ड्यू टू युनिट फोर्स 1. ठीक आहे, ड्यू टू युनिट फोर्स 1. काहीच रॉकेट सायन्स नव्हतं. तुम्हाला डिफ्लेक्शन आणि स्लोपचा फॉर्म्युला माहित आहे. आता हे झालं फोर्सच्या टर्म मध्ये. मुवमेंटच्या टर्म मध्ये पण याला सेम दिला जाते. मी तुम्हाला सांगितलं आहे ना की हे 2 बेसिक वर्ड आहे. पुन्हा एक वेळा क्लिअर आहे मी घेत करू ना. डिस्प्लेसमेंट म्हणजे डिफ्लेक्शन आणि स्लोप आणि फोर्स म्हणजे रिएक्शन आणि मूवमेंट. तर तुम्ही या P च्या जागी M लिहू शकता. मूवमेंट प्रोड्यूस ड्यू टू युनिट स्लोप इक्वल टू 1 or 1 unit of slope or slope due to 1 unit of movement. तुम्ही आता या प्रकारे लिहू शकता. जसं आपण पाहिलं की आपल्याला हे एवढं बेसिक माहिती पाहिजे. फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स म्हणजे काय ते माहिती पाहिजे. काही नाही, जो तुम्ही रिझल्ट फाइंड करन तुम्हाला तो या फॉर्म मध्ये दाखवता आला पाहिजे. हा जेव्हा पूर्ण क्लास जाईल संपून तुम्ही त्यावेळेस पाहिजे की कोणते राव प्रश्न गेट IAS MPSC चे पेनाचे यूज लागतच नाही, फक्त जर तुम्हाला ट्रिक माहिती राहील तर. पण हे तर शिकवताना प्रत्येक गोष्ट